अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। खरं जर पाहिलं तर शंकरबाबा पापळकर 1992 पासून अनाथ बेवारस मुलांसाठी आश्रम चालवतात आणि त्यांची मागणी एकच आहे की 18 वर्षांवरील जी मुलं आहे त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी द्यावी, ही एकच मागणी मागील 1992 पासून ते सतत करत आहे। परंतु त्यांच्या कार्याची पावती केंद्र सरकारने घेतली आणि अखेर त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे। आता आपल्यासोबत शंकरबाबा पापळकर बाबा, खूप खूप अभिनंदन। खरं जर पाहिलं तर ही तुमच्या कार्याची पावतीची पहिली प्रतिक्रिया आपली। माझी एबीपी माझ्याचे मी उपकार मानतो। माझ्या कट्ट्यावर त्यांनी मुलाखत घेतली, तेव्हापासून भारतामध्ये या चळवळीला मला पाठिंबा मिळत आहे। 1992 पासून ही संस्था सुरू केली अंबादासपंत वैद्य बालगृहाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी लावारिस बेवारस दिव्यांग मुलांसाठी मी काम करत आहे। अनाथ दिव्यांग खूप असतील पण बेवारस दिव्यांगांचे खूप वाक्य आहेत। 18 नंतर त्यांना बालगृहाच्या बाहेर काढून देतात। कुठे जात असतील याच्या महाराष्ट्र सरकारकडे नोंद नाही, कुठेच नोंद नाही। म्हणून मी यांचं पुनर्वसन वज्जर मॉडेलप्रमाणे केलेलं आहे। वज्जर मॉडेल म्हणजे सगळ्या मुलांच्या आईबापाचं नाव शंकरबाबा पापळकर, त्यांच्याजवळून कोणत्याही तऱ्हेची ग्रँट घ्यायची नाही, स्वावलंबन करून चिमूनप्रमाणे एकमेकाचे सांभाळ करतात। हा प्रोजेक्ट मी भारत सरकारला दिला। सगळ्यांचे आधार कार्ड काढले, जनधन योजना केला आणि यानंतर कायदा झाला पाहिजे, कारण का 18 नंतर काढून देतात। आणि मला अधिकारी लोकांनी सहकार्य केलं, सगळ्यात जास्ती पत्रकार लोकांनी मला सहकार्य केलं आणि हा पुरस्कार घेण्यास गृहमंत्रालयाने मला विचारलं का तुम्ही घेणार का नाही घेणार। 2-3 वर्षापासून घेतला नाही। मी त्यांना हेच म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस स्वीकारतो। मला खात्री आहे का मोदीजी हा कायदा माझा करून देतील आणि 18 वर्षानंतर बेवारस मुलं मरेपर्यंत रिमांडला राहतील। हा कायदा मोदी सरकार करतील आणि या भारताचं नाव जगामध्ये जाईल, कारण का बेवारस मुलांचा वालीच कोणी नाही। म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारतो। काय सांगाल तुम्ही, कारण तुम्ही 1992 पासून अनेक नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेली आहे, त्यांची काय भावना होती, काय काय म्हणणं होतं त्यांचं? लोक येत होते, पैसा देऊन आले होते, नाव देत होते, त्याला महत्त्व दिलं नाही। मी महत्त्व दिलं आहे का कायदा करून द्या या मुलांसाठी, हेच माझी मागणी होती। आणि मला खरा सपोर्ट दिला असेल तर पत्रकारांनी दिला। मी आज एका मीडियाचं नाव सांगू इच्छित नाही, सगळ्या मीडिया होती म्हणून यापर्यंत आलो। मला घर नाही आहे, मला दार नाही आहे, मी या मुलांसाठी जगत आहे आणि ह्या मुलांसाठी कायदा करावा भारत सरकारने, एवढीच आजच्या या पद्मश्रीच्या मी कबूल करतो आणि मागणी करतो। पुरस्कार तर मिळाला, आता तुमचं जे स्वप्न आहे की अनाथ मुलांना आश्रमामध्येच राहू द्या 18 वर्षाच्या नंतर, आता पुढे काय कसं करणार तुम्ही? आता या ठिकाणी मी मोदी साहेबांना मोदींना भेटायला जाणार आहे आणि त्यांना हा शेर सुनावणार आहे की जिंदगी खूगरे अलम फरते गम में भी मुस्कुराती है। हा पद्मश्री पुरस्कार देऊन तुम्ही आमची जिंदगीला सफल केलं या शेरच्या माध्यमातून। जिंदगी खूगरे अलम फरते गम में भी मुस्कुराती है, बासरी के सीने में जख्म है फिर भी वो गीत गाती है। माझे मुलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर गीत गातील ही मला खात्री आहे। हे होते पद्मश्री शंकरबाबा पापळकर। खरं जर पाहिलं तर 1992 पासून ते अनाथ बेवारस दिव्यांग मुलांसाठी ते झटत आहे आणि त्याच कार्याची पावती आज त्यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, एबीपी माझा, वज्जर, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।